एकदा एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला. तो शेतकरी खूप मेहनती होता. त्याने आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट केले, परंतु त्याचे पीक अनेकदा खराबच झाले. कधी दुष्काळ असायचा, तर कधी पूर असायचा, तर कधी कडक सूर्यप्रकाश असायचा. काही वेळा वादळामुळे त्याचे पीक खराब होते. एके दिवशी तो शेतकरी रागाने आकाशाकडे पाहून देवाला म्हणाला, हे देवा, लोक तुला सर्वज्ञ मानतात ना. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. तुमच्या इच्छेशिवाय इथे पानही हालत नाही असे सर्वजण म्हणतात. पण मला वाटतं की तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टीही कळत देखील नाहीत. तुम्हाला शेती कशी करावी हे देखील माहीत नाही. आणि जर तुम्हाला कळले असते तर दरवेळी येणारे पूर, वादळे कधी झालेच नसते. एखाद्याला किती नुकसान सोसावं लागतं हे तुम्हाला थोडंही माहीत नाही. आम्हा शेतकऱ्यांना माझ्या इच्छेनुसार हवामान घडवून आणण्याची ताकद तुम्ही जर मला दिली तर तुम्ही बघाच, मी इतरांच्या साठ्यात नक्कीच गुंतवणूक करेल. आणि या शेतकऱ्याची टीका ऐकून देव हसू लागला आणि शेतकऱ्यासमोर हजर झाला आणि त्याला म्हणाला की आजपासून मी तुला शक्ती देतो की तुम्ही तुमच्या शेतात तुम्हाला हवे तसे करू शकता. तुम्ही तुम्हाला हवे तसे करा. मी अजिबात तुमच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. मग सर्व काही तुमच्या इच्छेनुसारच होईल. तो शेतकरी खूप आनंदी झाला. शेतकऱ्याने आपल्या शेतात गव्हाचे पीक पेरले. जेव्हा त्याला वाटले की शेताला सूर्यप्रकाशाची गरज आहे, तेव्हा शेतांना सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण केली. पाऊस पडला पाहिजे तेव्हा पाऊस पडतो. वादळ किंवा पूर याचा त्याने आपल्या शेतावर परिणाम होऊ दिला नाही. या वर्षी शेतकऱ्याच्या शेतात यापूर्वी कधीही न आल्यासारखी कापणी झाली. हिरवीगार पिके बहरली. तो मनात खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की आता मी देवाला पुराव्यासह सर्व काही दाखवून देऊ इच्छितो. शक्तीचा योग्य वापर कशाला म्हणतात हे मी देवाला सांगू शकतो. माझे यश पाहून त्यांना त्यांचे नियम नक्कीच बदलावे लागतील. काही दिवस गेले आणि पिकं काढणीला आली. शेतकऱ्याने मोठ्या आशेने पीक काढायला सुरुवात केली. पण गव्हाचे कान दिसताच त्याने डोक्यावर हात मारला. तो जोरजोरात रडू लागला आणि ओरडू लागला की गव्हाच्या एका कानातही गव्हाचा दाणा नव्हता. आतून संपूर्ण कानातले रिकामे होते. शेतकरी खूप दुःखी झाला. त्याने देवाचा धावा केला, हे परमेश्वरा, तू माझ्या बाबतीत असं का केलंस? तू मला शिक्षा का दिलीस? तेव्हा देव म्हणाला, अरे बाळा, हे तर होणारच होतं. तू झाडांना संघर्ष करण्याची संधी दिलीस, पण वादळांशी झुंजण्याची संधी तू त्यांना दिलीच नाहीस. तू त्यांना मुसळधार पाऊस सहन करू दिला नाहीस. तू त्यांना आंघोळ करू दिली नाहीस. सूर्यप्रकाशामुळे तुम्ही त्याला एकाही आव्हानांचा सामना करू दिला नाही. त्यामुळे सर्व झाडे आतून पोकळ राहिली आहेत. जेव्हा वादळ, मुसळधार पाऊस आणि सूर्यप्रकाश असतो तेव्हाच ही झाडे आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत असतात. आणि या संघर्षातूनच एक शक्ती जन्माला येते ज्यामध्ये ऊर्जा असते. आणि ही ऊर्जा पुरवठा तुमच्या गव्हाच्या दाण्यासारखा आहे, जो फुटला नाही. त्या कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी जिथे त्यांचे अस्तित्व जन्माला आले, त्यामुळे त्या शेतकऱ्याचे सर्व प्रयत्न रिकामी ठरले आहेत. त्यात गव्हाचा एकही दाणा नाही, कारण त्याने त्याची रोपटी संघर्षाला पाठवली नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, अग्नीमध्ये तपश्चर्या करणे, हातोडीने मारणे यांसारख्या परीक्षांना तोंड द्यावेच लागते. मग तेव्हाच कुठे सोन्याला त्याची सोनेरी चमक प्राप्त होते. कोळशाचा तुकडा तेव्हाच हिरा बनतो जेव्हा तो उच्च दावे आणि उच्च दांडीच्या कठीण परिस्थितीमधून जातो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात कोणताही संघर्ष किंवा कोणतेही आव्हान नसेल तर मग आपणही गव्हाच्या कानाप्रमाणे आतमधून पोकळ राहू. मग आपलं अस्तित्वच राहणार नाही.
मित्रांनो, आपल्या अडचणी, आव्हाने आणि समस्यांनी आपल्याला अधिक हुशार बनवलं आहे. जीवनात कठीण प्रसंग आणि आव्हाने आले तर घाबरू नका, तर त्यांना सामोरे जा. विश्वास ठेवा की तुम्ही नक्की सुधराल आणि आतमधून मजबूत बनाल. मित्रांनो, कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे, आयुष्य जगणं सोपं नाही. इथे संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही. कारण दगडाला सुद्धा हातोड्याने मारल्याशिवाय त्याचा देव बनत नाही. मित्रांनो, ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.